नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज त्यांचा फोन आला, उद्या आमच्याकडे आमचं जे नवीन घर बांधलेलं आहे त्याचं सत्यनारायणाची पूजा आहे, त्यामुळे आज आम्ही घाईघाईतच घरी जात आहोत। तर हे बघा 4:30 वाजलेले आहेत। शची आणि वेदू शांतपणे झोपलेले होते, तर तसंच त्यांना झोपेतून उठवलं आणि मी घरी निघालो। घरी आलो, रात्रीचे कामं आटपलेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच घाई गडबडीत आम्ही इथं कामाला लागलेलो आहोत। मीच घरचे कामं आवरत होते आणि आत्या गेल्यात नवीन घरी आणि ताईसुद्धा आल्यात घरी। तर ताईसुद्धा गेल्यात आता तिकडे आत्यांकडे। तर दोघी जणी म्हणजे ताई आणि आत्या आता तिकडे नवीन घरी सर्व आवरचीवर चालू आहे, कारण तिकडे काहीच सामान नाही आहे, सर्व सामान इकडून तिकडे न्यावं लागत आहे। तर मी थोडं सामान त्यांना पोचून दिलं आणि ताईंनी आत्यांनी तिथली पूजेची सर्व मांडणी वगैरे आणि सर्व आवरचीवर केलं तिथलं। आमची अशी पळपळ चालूच होती, तर तोपर्यंत ब्राह्मण आले, तर आम्ही लगबगीने तयारी केली आणि आता पूजेला बसलेलो आहोत सर्वजण। पूजा आत्या आणि मामाजीच करणार आहेत। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही दोघं करा, जसं मी आणि शशीचे बाबा, पण आम्ही म्हटलं जोपर्यंत मोठे आहेत तोपर्यंत आम्ही कशाला करणार, म्हणून आता आम्ही सजेस्ट केलं की नाही तुम्हीच करा, म्हणून ते नाही हो करत शेवटी दोघं जण बसलेत पूजेसाठी। ब्राह्मण आमच्या शिवरमधलेच होते, पण खूप छान होते, खूप छान अशी पूजा त्यांनी मांडलेली होती। नंतर आत्यांनी मामाजींच्या हातून त्यांनी छान अशी पूजा करून घेतली। आधी सर्व पंचामृताने स्नान वगैरे घालून घेतले देवांना, त्यानंतर गंध अक्षत वगैरे सर्व केलं। त्यानंतर बाहेरसुद्धा कारण ही घराची पूजा असल्याकारणाने घराची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली। बाहेरसुद्धा दरवाज्यांची पूजा केली। नंतर जे पंचे वगैरे असतात हाताचे ते सुद्धा मारून घेतले थापे। त्यानंतर पूर्ण विधिवत अशी सत्यनारायणांची त्यांनी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर पोथीसुद्धा त्यांनी खूप असं व्यवस्थित वाचली, शांततेने वाचले की सर्व गोष्टी समजत होत्या। नाहीतर काही ब्राह्मण एवढे घाई करतात की त्यामधलं काही आपल्याला कळतच नाही, पण यांनी खूप आरामशीर व्यवस्थितपणे सर्व गोष्टी केल्या। आम्ही सर्वजण पूजेमध्ये दंग होतो आणि मुलांची काही वेगळीच मस्ती चालू होती। त्यांचं तर त्यांच्यामध्ये हमेशा गुंतलेले असतात बिचारे, कोणी कोणाच्या खोड्या करत होतं, तो कोणी पळत होतं, तर कोणी काही असंच चालू होतं। तरी सकाळपासून सर्वांची पळपळच चालू होती, कारण नवीन घरामध्ये काही सामान नसल्या कारणाने आम्हाला सर्व जुन्या घरूनच म्हणजे कारण आम्ही नवीन घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवणार होतो संध्याकाळचा आणि प्रसाद वगैरे पण तिथंच भाजायचा होता। तर सर्व स्वयंपाकाचंही सर्व जे सामान होतं ते इथं आणावं लागलं आम्हाला। तर थोडं एक छोट्या गोष्टी आणल्या आणि आत्या आणि ताई तर सकाळीच येऊन गेलेल्या होते इकडे, त्यामुळे त्यांनी इकडचं आवर केलं आणि आम्ही सर्व म्हणजे पिऊ, आरोही, मी, आम्ही सर्वांनी फक्त सामान नेव आणि त्याच्यामध्येच आमच्या पायांची तर बँडच वाजली होती। चला आता पोथी वाचून झाली, आता जाऊया स्वयंपाकघरात पूजेसाठी, कारण पोथी वाचून झाल्यानंतर आता स्वयंपाकघरात प्रथमच इथं अग्नीची पूजा करणार आहेत, कारण की इथं पहिल्यांदाच आपण स्वयंपाक करणार आहोत। त्यासाठी गॅसची पूजा केली, गॅस पेटवला, त्या म्हणजे अग्निदेवतेची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आता इथं प्रथमच प्रसाद भाजण्यात येणार आहे। छान असा प्रसाद भाजून घेतला। प्रसाद भाजून झाल्यानंतर आम्ही सर्वजण आता आलो होतो आरतीसाठी। तर आता इथं आरती होणार आहे, तर अवघ्या 4-5 मिनिटातच इथं आरतीला सुरुवात झाली आणि आता आम्ही सर्वजण करूया छानशी आरती। आरती कापूर सर्व झालं आणि आता टाइम आहे उखाणे घेण्याचा। असं थोडी आहे, शिवाजी सत्यनारायणाच्या पूजेला आंब्याचे तोरण कृष्णरामाचे नाव घेते आहे सत्यनारायण पूजेचे कारण। वा 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 छान घेतलं। आता कोण घेते? सोनू मी सकाळी येईल विसर्जन करून घेऊ मग। उखाणे वगैरे घेऊन झाले, त्यानंतर आत्याने आम्हाला सर्वांना हळदी कुंकू लावलं। त्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला, पूजा केली, ब्राह्मण देवतेची सुद्धा नमस्कार वगैरे केला त्यांना आणि ते ब्राह्मण निघून गेले आणि आता गल्लीतल्या बायांना ज्यांना प्रसादासाठी बोलवलं होतं त्यांचीसुद्धा लगबग सुरू झाली येण्यासाठी। तर आता ते सर्वजण येणार आहे, नंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि आज संध्याकाळी 9 वाजता कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे भजनाचा, त्यासाठी 9 वाजेपर्यंत सर्व जेवण वगैरे सुद्धा आटवून घ्यायचं होतं। चला तर आता सर्व महिला मंडळी आलेले आहेत, त्यांना मी हळदी कुंकू लावलं आणि प्रसाद दिला। तिला देणं तिला
दीदीला दे. हा आप्पाजीला दे. चल आप्पाजीला दे. थांबा घेऊ द्या ना आधी. घेतलंच नाही. सर्व मुलं एकत्र आल्या म्हणजे सर्वांची मजाच मजा चालू असते. आणि हे बघा आता थंडीचे दिवस चालू आहेत तर सर्व मुलांचे स्वेटरवरती काढले. तर पिऊचं स्वेटर दिसताच की शचीने पिऊचं स्वेटर घालून घेतलं आहे आणि फिरत आहे सर्व घरामध्ये हा टमाटर करून. आणि तिची मजा घेत सर्वांनाच कौतुक वाटतं म्हणून सर्वजण तिच्या मागे पुढे फिरत असतात. टमाटर बडे मजेदार. माझ्याकडे तर बघ. इकडे 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 हा इकडे आतुला जा. आहा टमाटर बडे मजेदार. कसे कसे असतात टमाटर? टमाटर बडे मजेदार. पाय गारू. टमाटर बडे मजेदार. टमाटर बडे मजेदार. मुलांची मस्ती चालू होती आणि ताईनं मी आलेली आहेत घरी कारण स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती. तर मी भाजीची तयारी करून घेतली कारण फक्त फोडणीच तिकडे द्यायची होती. सर्व सामान घरूनच तयार करून घेतलं कारण तिकडे नेऊन तिकडे जर करायचं म्हटलं म्हणजे सर्व खूप सारं सामान तिथं न्यायचं होतं म्हणून आम्ही इथं घरूनच सर्व करून घेतलं. तर मी भाजीची तयारी केली आणि ताईंनी तोपर्यंत कणिक वगैरे मळून घेतली आणि आम्ही तिथं गेलोच तर यांचे फ्रेंड आणि त्यांची वाईफ आलेली होती त्यामुळे मी गुंतले त्यांच्यामध्ये. तोपर्यंत आत्यांनी पोळ्या टाकून घेतल्या आणि माझं त्यांच्याशी बोलणं चालूच होतं. त्या गेल्या तोपर्यंत आत्यांच्या पोळ्या झाल्या आणि त्यांनी भाजीला सुद्धा सुरुवात केली. तर त्यांनी आम्ही पनीरची भाजी बनवत होतो तर छान असं पनीर भाजलं आणि आम्ही सर्वजण तुटून पडलो पनीर खायला. तर पिऊ शची आम्ही सर्वांनी आधी पनीर खाऊन घेतलं. तर अर्धं पनीर आम्ही आधी तसंच खाऊन घेतलं. त्यानंतर आता मी लागली भाजी करायला. तर मी आता छान अशी भाजी बनवत आहे. सर्वात आधी मी मसाला छान असा भाजून घेतला. मसाल्याला आजूबाजूला तेल सुटलं नंतर त्यामध्ये टाकलेत पाणी आणि आता त्याला उकळी यायची वाट बघत आहे. पण इकडे शचीला थोडीशी पण धीर नाही आहे. तिला सॉस घालायचे पण ते पण माझ्याच हातून घालायचे. तर आता ताई भाजीमध्ये चमच फिरवत आहे तोपर्यंत मी तिला सॉस घालून दिले. तिचे सॉस घालून झाल्यानंतर ती गेली मुलांसोबत खेळायला आणि मी उकळी आल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकले आणि त्याला 5-7 मिनटं शिजू दिलं. आणि थोडंसं पनीरचा जो काही तुकडा होता तो मी राहू दिला होता तो मी आता वरतून खिसून टाकणार आहेत कारण जे पनीरचे छोटे छोटे तुकडे बनवलेले होते ते भाजीमध्ये असतात आणि आपण भाजी जेव्हा घेतो त्यामध्ये कोणाला 2-4 तुकडे येतात तर कोणाला 1-2च येतो आणि बाकीचा रस्सा सर्वजण काय करतात पनीर घेऊन घेतात आणि रस्स्यामध्ये काहीच राहत नाही फक्त मसाल्याचाच रस्सा राहतो. म्हणून मी वरतून पनीर खिसून टाकत असते त्यामध्ये जेणेकरून रस्स्यामध्ये सुद्धा सर्वांना पनीर मिळतं. म्हणून मी नंतर वरतून त्यावरती छान असं पनीर खिसून टाकलं आणि गॅस बंद केला. आता छानशी भाजी तर झाली. आता कढईसुद्धा काढून घेते त्यामध्ये कुरड्या पापड मी तळत आहे. तोपर्यंत हे बघा ताई आणि शचीची काय मस्ती चालू आहे. नाही माझी आहे माझी बाई आहे माझी बाई माझी आहे ना बाबा. भाऊचं काय नाही करायचं बाबा माझ्या आहे म्हणजे मालू विषय नको बघ. हे बघ आणि बाबा आहे माझी बाबा हे बघ दादा ये ना कोणाची बाबा आहे चला बाबा आपण काय फटाका नाही माझी बाई माझी बाई फटफट नाही येत. शचीचं हमेशाच म्हणणं असतं सर्वजण तिचेच आहेत कोणीच दुसऱ्याचं नाही आहे. ताई हमेशा आल्या की ताईंचं मामाजींना जेव्हा पण ते जवळ आले की म्हणतात नाही माझे बाबा आहे माझ्या बाबांच्या जवळ यायचं नाही माझे बाबा आहे माझे बाबा असंच तिचं चालू असतं. आणि एवढी हुशार आहे जर तिला बोलणं जमलं नाही की लगेच विषय बदलून टाकते. तिला तर आता स्वयंपाक झालेला आहे. मी नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि आता आम्ही सर्वजण लगबगीने जेवण करायला बसलेलो आहोत कारण लवकरच म्हणजेच 9 वाजताच भजनी मंडळवाले येणार आहेत आणि आमचे जेवण तोपर्यंत आटपून झाले पाहिजेत. आमचे नाही तर कमसे कम आत्यांचे तरी झाले पाहिजेत. म्हणून आम्ही सर्वजण म्हणजे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सर्व एकत्र जेवण करायला बसलो. एवढ्या घाईघाईने सर्व केलं तरी शेवटी उशीर झालाच आणि आमचं नेमकं जेवण झालं आणि सर्व भजनी मंडळी आलेले आहेत. तर आता बसले आहेत भजनी मंडळीसोबत आणि मी लागलेली आहेत कामाला म्हणजे सर्व आवरचीवर करून घेतलं आणि भांडे घासायचे बाकी होते तर भांडे वगैरे सर्व आवरून तसं माझं काम चालू आहेत आणि एका साईडला चालू आहेत भजन. शचीसुद्धा छान अशी भजनामध्ये गुंतली
बसलेली आहे. तिलासुद्धा भजनाची खूप आवड आहे आणि तिथं गूळ ठेवलेला होता खाण्यासाठी. तर आधी शशीनेच ते गूळ खाऊन घेतला आणि एकाला जाऊन गाण्यात जसं जसं ते भजन म्हणत होते तसं तसं ती त्या भजनासोबत डान्स करत होती. महाराज की जय. रात्री 12 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम चाललात. आत्या तिथंच थांबलेल्या होत्या. आत्या मामाजी नवीन घरामध्येच झोपलेत आणि आम्ही सर्वजण आले होतो घरी. आम्ही घरी आले, घरी झोपले. कुठे कुठे पिल्लू? बाई ग चिव कुठं गेली गाई? इथेच आहे का? इथेच आहे बोल. अरे पिहू चिव कुठे गेली आपली? ही आहे का चिव? ही आहे का? नाही ही नाही आहे, ही तर बबली आहे. मी तू तू कुठं गेला बब्बा? आले इथेच आहे. कांगारू झाली का तुझी? कांगारू नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आंघोळी वगैरे केलं आणि गेलेत नवीन घरी. तिथं स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केली. तिथं कालची जी पूजा झाली सत्यनारायणाची त्याची उत्तरपूजा देखील झाली आणि सर्व आटपून आता आम्ही तिथून निघणार आहोत. कारण ताईलासुद्धा जायचं आहे त्यांच्या घरी आणि आम्हालासुद्धा यायचं आहे. इथं आमचे कृषी केंद्र आहे तिथं. तर आम्ही सर्वजण छान असं गप्पा गोष्टी केल्या, थोडा वेळ टाईम स्पेंड केला सर्वांनी सोबत. आणि आता ताई गेल्या तिकडे आणि आम्ही आलो इकडे. तर मंडळी अशा प्रकारे आमच्या नवीन घराची सत्यनारायणाची पूजा इथं पूर्ण झाली. चला तर मग हा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.